प्रारब्धावर केव्हा विसंबून राहावे व पुरुषार्थ केव्हा करावा असा हा विषय आहे. तर बघूयात की याच्या बाबतीत लेखकाला काय म्हणायचं आहे किंवा काय अपेक्षित आहे. तर सर्वात पहिले सुरुवात करताना सांगेन की प्रारब्ध म्हणजे काय आणि पुरुषार्थ म्हणजे काय, तर त्याच्या व्याख्या किंवा त्याला काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया. तर कर्म, प्रारब्ध म्हणजेच कर्म, कर्माचे 3 प्रकार येतात. तर ते 3 कर्म म्हणजे काय थोडक्यात, तर कर्म म्हणजे कुठल्याही स्वरूपातली क्रिया, एनी काइंड ऑफ ॲक्शन, त्याला म्हटलं जातं कर्म. आणि हे असतं काया वाचा मनसा, 3 माध्यमातून, या 3 माध्यमातून हे कर्म केलं जातं. आणि कर्माचे प्रकार असतात 3. त्यातलं पहिलं येतं क्रियमाण कर्म. क्रियमाण कर्म म्हणजे ज्या क्रिया, ज्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या निरनिराळ्या क्रिया आपण करत असतो, त्या सगळ्याच्या सगळ्या क्रियमाण कर्मामध्ये समावेश होतो त्यांचा. जसं की आता आपल्याला तहान लागली आहे आणि आपण तहान लागल्याची क्रिया आणि त्याचं फल म्हणून आपण पाणी प्यायलोय. सो म्हणजेच क्रियमाण कर्म जे आपण करतो त्या क्रियमाण कर्माची फलप्राप्ती आपल्याला एकतर लगेच ताबडतोब मिळते किंवा काही कालांतराने, काही ठराविक कालावधीनंतर मिळते. कर्माचा दुसरा प्रकार येतो संचित कर्म. तर संचित कर्म म्हणजे आत्ताच मी म्हटलं की क्रियमाण कर्मांचा कर्मफल ही काही वेळा अगदी ताबडतोब लगेच मिळतात. जसं तहान लागली, आपण पाणी प्यायलोय, पाणी पिणं हे लगेच त्याचं कर्मफल होऊन ती क्रिया आपली पूर्ण झाली. पण काही क्रियमाण कर्मांच्या कर्मफलांना मिळायला एक ठराविक कालावधी जातो. बँकेमध्ये ज्याप्रमाणे आपलं अकाउंट असतं, त्या अकाउंटमध्ये, सेव्हिंग अकाउंटमध्ये जशी आपण प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम डिपॉझिट करतो आणि त्याच्यानंतर 8-9 महिन्यानंतर किंवा साधारण वर्षभराच्या पिरियडनंतर जेव्हा आपण ते पासबुक अपडेट करायला जातो आणि अपडेट केल्यानंतर मग सलग ती जमा झालेली, आपल्या अकाउंटवर जमा झालेली पुंजी जी असते, अमाऊंट जी असते, जी आपल्याला नंतर अपडेट केल्यानंतर दिसते, त्याचप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं एक कर्माचं अकाउंट असतं, त्याला कार्मिक अकाउंट म्हणतात. तर असे हे क्रियमाण कर्म जे काही कालावधीनंतर पर्यंत जमा होत राहतात, ते कुठे जमा होतात, तर ते आपल्या कार्मिक अकाउंटमध्ये जमा होतात. आणि ज्याप्रमाणे FD जेव्हा मॅच्युअर होते, ती मॅच्युअर झाल्यानंतर मग एक तर आपण ती परत रिन्यू करतो किंवा मग ती रक्कम जी असते ती आपल्या अकाउंटवरती आपण जमा करून घेतो. सेम त्याच पद्धतीने कर्माचं अकाउंट ज्यावेळेस आपल्याचं फुल होतं, भरलं जातं, त्यावेळेस मनुष्य देह धारण करून त्याप्रमाणे त्याची जी कौटुंबिक बॅकग्राऊंड असतं, पार्श्वभूमी, आई वडील, भावंड, मित्रमैत्रिणी, त्याचं प्रोफेशन किंवा बाहेरचं वातावरण, त्याचे सामाजिक कनेक्शन्स, आर्थिक परिस्थिती, सुखदुःख, या सगळ्या घटनांनी युक्त असा देह त्या जीवात्म्याला मिळतो. आणि कर्माचा तिसरा प्रकार येतो तो म्हणजे प्रारब्ध. क्रियमाण कर्म झालं ज्याच्यामध्ये आपल्या सर्व प्रकारच्या क्रिया झाल्या, ज्याचे कर्मफल आपल्याला लगेच मिळतात किंवा कालावधीनंतर मिळतात. संचित कर्म जे आपला कार्मिक अकाउंट फुल झाल्यानंतर आपल्याला मिळतं त्याला म्हणतात संचित कर्म. आणि प्रारब्ध जेव्हा आपण जीवात्मा म्हणून जन्माला येऊन ते भोगतो त्याला म्हटलं जातं प्रारब्ध कर्म. हे झाले कर्माचे 3 प्रकार. आता पुरुषार्थ म्हणजे काय? सगळ्यात पहिले म्हणजे पुरुष म्हणजे काय, पुरुषार्थ म्हणजे काय आणि पुरुषार्थाचे प्रकार किती. सो आता इथे पुरुष या शब्दाची व्याख्या पण जेंडर बेस्ड नाहीये. तर पुरुष अकॉर्डिंग टू आवर वैदिक फिलॉसॉफी, आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे, आपल्या प्राचीन ग्रंथांप्रमाणे पुरुष या शब्दाची व्याख्या किंवा डेफिनेशन होतो, अर्थ होतो अतिशय शुद्ध चैतन्य स्वरूप असं परब्रह्म. आणि पुरुषार्थ याचा अर्थ होतो प्रयत्न करणं, अभ्यास करणं. मग आपल्या धर्मामध्ये 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम,
मोक्ष. तर मग आता सगळ्यात पहिले येतो तो धर्म. धर्म म्हणजे काय? तर धर्माप्रमाणे म्हणजेच नीतिमत्तेने सदाचाराने आचरण करणे. अर्थ, धर्माने नीतिमत्तेने जेव्हा आपण आचरण करतो आहे त्या ह्याच्यामधनं आपलं जे अर्थार्जन होतं द्रव्यार्जन होतं ते झालं अर्थ. तिसरा पुरुषार्थ येतो काम. काम म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वासना, इच्छा ज्या आपल्याला आपल्या धर्म आणि अर्थ या दोन ह्याच्याशी ताळमेळ ठेवून त्या कामनांची पूर्ती करायची आहे. आणि चौथा येतो मोक्ष. आणि आपल्याला आता मुद्दा हा आहे की प्रारब्ध आणि पुरुषार्थ हे एकमेकांना पूरक आहेत का? तर त्याचं उत्तर आहे हो. आणि ते कसं? तर आता साधारण 2 प्रकारचे जे पुरुषार्थ आहेत आपले, धर्म आणि मोक्ष, या 2 ह्याच्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ करायचा आहे. आणि अर्थ आणि काम हे जे 2 पुरुषार्थ आहेत याच्यामध्ये गुंतून पडायचं नाहीये. डिटॅचमेंट प्रिन्सिपल म्हणजेच हे करत असताना अर्थ आणि कामाची पूर्ती करत असताना आपल्याला पूर्णपणे वैराग्य भाव मनामध्ये ठेवून ते करायचं आहे. त्याच्यामुळे प्रयत्न आपल्याला कुठल्यासाठी करायचा आहे किंवा पुरुषार्थ कशासाठी करायचा आहे? तर धर्मासाठी आणि मोक्षासाठी. आणि प्रारब्ध म्हणजे ज्याच्यावरती ते सोडून टाकायचे की ते सहजपणे होईल किंवा जसं प्रयत्न करू तसं होईल, पण त्याची अपेक्षा मात्र खूप ठेवायची नाहीये किंवा त्याच्यात गुंतून पडायचं नाहीये, कारण ती भौतिक सुख आहेत. आपला उद्देश काय आहे मनुष्य जन्माचा उद्देशच हा असतो की आपण जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा अडकून न पडता जीवात्म्याला मोक्ष स्वरूपापर्यंत पोहोचवणं. आणि जर आपण या 2 ह्याच्यातनं बाहेरच आलो नाही तर मग ती पायरी आपली खूपच लांब राहते. म्हणून लेखकाने इथे स्पष्ट करून सांगितलेलं आहे किंवा लेखकाचा तो अर्थ आहे की प्रारब्धावरती सोडून काय टाकायचं आहे आपल्याला? तर अर्थ आणि काम. आणि पुरुषार्थ कोणासाठी करायचा आहे? तर धर्म आणि मोक्ष. ह्याच्यासाठी यालाच कंटिन्यू म्हणून लेखकाने एक उदाहरण दिलेलं आहे की 2 मित्र असतात, ते त्यातला एक असतो आंधळा आणि दुसरा असतो पांगळा, आणि ते यात्रेला निघालेले असतात. मग आता ते काय करतात? ते एकमेकांच्या मदतीने ती यात्रा जी आहे, त्यांचा जो प्रवास आहे, तो प्रवास ते पूर्ण करायचा ठरवतात. त्याच्यातला जो पांगळा असतो त्या आंधळ्याच्या पाठोमुळी बसतो आणि पांगळा ज्याप्रमाणे रस्त्याचं दिशेचं वर्णन करेल, सांगेल, मार्गदर्शन करेल, त्याप्रमाणे आंधळा मार्गक्रमण करत असतो. असे ते दोघं एकमेकांच्या मदतीने तो प्रवास पूर्ण करतात. मग आता इथे अंधत्व आणि पंगुत्व ह्या रूपकात्मक गोष्टी वापरल्या आहेत लेखकाने. मग हे रूपकात्मक कसं आहे? तर हे अंधत्व आणि पंगुत्व आपल्या स्थूल बुद्धीला नसून सूक्ष्म बुद्धीला आहे, स्थूल देहाला नसून सूक्ष्म बुद्धीला आहे. तर ते येऊ द्यायचं नाहीये. आपल्या सूक्ष्म बुद्धीला कुठल्याही अज्ञानाचं, षडरिपूंचं, अविवेकाचं, अनीतीचं हे अंधत्व आणि पंगुत्व न येऊ देता सारासार विवेक बुद्धी कायम जागृत ठेवून जो ज्ञानाचा मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवून आपल्याला पुढे मार्गक्रमणा करायची आहे. याला जोडून पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. आता योग म्हणजे काय आणि योगाचे प्रकार किती आहेत? तर योग या शब्दाची व्याख्या हीच मुळी जोडणे किंवा जुळले जाणे किंवा अनुसंधान बांधणे याच्याशी
याच्यावरून सुरू होते. मग आता हे कुठे काय जोडायचं आहे आणि कोणाबरोबर अनुसंधान साधून घ्यायचं आहे, तर आपलं मन प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्रियेमध्ये आपलं मन जोडायचं आहे. कुठे? तर ईश्वरापर्यंत. ज्या देवतेला आपण मानत असतो त्या देवतेसाठी, त्या देवतेच्या पायाकडे पूर्णपणे शरणागत भाव ठेवून आपल्याला त्या देवतेबरोबर अनुसंधान साधायचे, म्हणजेच आपलं मन जोडायचं आहे. तो तिथे योग साधला जातो किंवा तिथे आपण योग करतो. आता असे हे योगाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे राजयोग, मग कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. तर राजयोग म्हणजेच सध्याचा अष्टांग योग. महर्षी पतंजलींनी जो अष्टांग योगाचा मार्ग सांगितला तो राजयोग. अष्टांग म्हणजे ज्याच्यामध्ये 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही ती 8 अंग. यमापासून सुरू होऊन समाधीपर्यंत जेव्हा मनुष्य त्या स्टेजला जाऊन पोचतो ती झाली मोक्ष अवस्था. योगाच्या भाषेमध्ये त्याला कैवल्य असं म्हणतात. कैवल्य पदापर्यंत जाऊन पोचणं म्हणजेच मोक्ष प्राप्त करणं. योगाचा दुसरा भाग येतो कर्मयोग. आता कर्मयोग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आत्ताच मी म्हटलं की मन आपल्याला जोडायचं आहे ईश्वरापाशी. कर्मयोगामध्ये मनुष्य जे काम करत असतो त्या कामाप्रतीच तो इतका सरेंडर्ड झालेला असतो, पूर्ण शरणागत झालेला असतो की त्या कामामध्येच तो स्वतःला पूर्ण झोकून देऊन तिथे तो ईश्वर बघतो. तिथे त्याला ते ईश्वराचं स्थान सापडतं. तो झाला कर्मयोग. मग कर्मयोगामध्ये पूर्णपणे काम करत असताना सुद्धा तिथे कुठल्याही फळाची अपेक्षा नसते की मी हे काम करतोय म्हणून मला हे मिळेल, हे मिळालं पाहिजे, मला एवढी अपेक्षा आहे. नो, पूर्णपणे निरीच्छ निष्काम भावनेने कर्म करणं म्हणजेच कर्मयोग. मग आता हा कर्मयोगासाठी 2 उदाहरणं देते, म्हणजे त्या उदाहरणावरून एक आपल्याला छोटीशी आयडिया की कर्मयोग म्हणजे नक्की काय. तर त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि दुसरे आहेत डॉक्टर प्रकाश आमटे. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे उच्च कोटीचे शास्त्रज्ञ, अणु ऊर्जा तज्ज्ञ आणि भूतपूर्व राष्ट्रपती. एवढा उच्च कोटीचा शास्त्रज्ञ, पण कायम ध्यास एकच होता की भारत हा अणु ऊर्जा संपन्न राष्ट्र कसं बनू शकेल. आणि ते करत असतानाही मनामध्ये हा भाव कायम होता की अणु ऊर्जा ही कायम विधायक कार्यासाठी कशी वापरता येईल. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपती स्थानावरती जो माणूस राहिला, जो शास्त्रज्ञ म्हणून राहिला, त्याची स्वतःची खाजगी मालमत्ता म्हणून फक्त एक राहतं घर होतं साधं. 2 BHKचा एक छोटासा फ्लॅट होता ज्याच्यामध्ये एका बेडरूममध्ये पूर्ण 2 कपाटं भरून फक्त पुस्तकं होती. काही त्यांचे व्यक्तिगत कपड्याचे जोड होते आणि त्यांच्या विलमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं की माझ्या निधनानंतर हे सगळं ट्रस्टला दिलं जावं. दुसरे आहेत डॉक्टर प्रकाश आमटे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हेमलकसा, गडचिरोली सारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये, आदिवासी भागामध्ये जाऊन त्यांनी त्यांचं सगळं कार्य आदिवासींना शिक्षणापासून, आरोग्यापासून पूर्ण मेनस्ट्रीम समाजामध्ये आणण्यापर्यंतचं मोठं कार्य त्यांनी त्यांच्या संपूर्ण परिवाराने केलंय. आणि आज त्याचेच फळ म्हणून की आदिवासींची 2री-3री पिढी सुद्धा हेमलकसामध्ये जे त्यांची प्रायमरी शाळा आहे, प्राथमिक शाळा, नंतर त्यांचं 12वी पर्यंतची जी शाळा, पुढे कॉलेजेस, इंजिनिअरिंगचं कॉलेज, नंतर कम्प्युटर, नर्सिंग कॉलेज, इथे आता तिथल्या आदिवासींची 2री-3री पिढी शिक्षण घेऊन स्वतः शिक्षक म्हणून विद्यादानाचं कार्य करते. तो म्हणजे ही 2 अशी उदाहरणं आहेत की ज्यांना अगदी
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठमोठाले पुरस्कार मिळालेत, मोठमोठाले सन्मान मिळाले. सगळीकडनं त्यांना इन्व्हाइट केलं, बोलावलं होतं वेगवेगळ्या सभांना, प्रमुख पाहुणे म्हणून. पण त्यांनी केवळ ही गोष्ट ध्यानात नाही ठेवली, त्यांनी कायम लक्ष ठेवलं ते त्यांच्या कामावरती. आणि त्या कामातनंच त्यांना ते सगळं मिळत गेलं. आणि ते मिळालंय म्हणून त्यांनी अजून काम वाढवलंय किंवा ते मिळालंय म्हणून त्यांनी काम थांबवलंय असं कधीही झालं नाही. त्यांनी ते जे पुरस्कार स्वीकारले किंवा जे वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्यांना बोलवलं होतं, ते इन्व्हिटेशन शिकवले, अगदी निरीच्छ मनाने स्वीकारले त्यांनी आणि त्याच भावनेने ते परत आले. सो कर्मयोग या दोघांच्या उदाहरणासाठी म्हणजे मला हे वाटलं की या दोघांची उदाहरणं, तशी तर बरीच लोक आहेत, बरेच आपल्याला माहिती आहेत, पण हे जास्त मला योग्य वाटलं. दुसरा प्रकार येतो ज्ञान योगाचा. आता ज्ञान योग म्हटल्यानंतर ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे अभ्यास. आपण जे शिकतोय, शाळेत शिकलोय, कॉलेजमध्ये शिकलोय, तेही ज्ञानच आहे, तेही आवश्यकच आहे. ते आवश्यक कशासाठी आहे तर त्याच्यावर आपलं पूर्ण चरितार्थ, आपला उदरनिर्वाह अवलंबून असतो. आपलं स्वतःचं आयुष्य, कुटुंबाचं आयुष्य सगळं त्या ज्ञानावरच अवलंबून असतं. कारण ते जेवढं आपण संपादन करू त्या पद्धतीने आपल्याला बाहेर नोकरी व्यवसाय करता येतो. पण हे करत असताना जे आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलेलं ज्ञान आहे तिकडे थोडंसं आपलं दुर्लक्ष होतं, डोळे झाक होते, किंवा आपण म्हणतो की पहिले ही कर्तव्य आपली पूर्ण होऊ दे, मग ते बघू, नंतर करू, सावकाश वगैरे. तर मला असं वाटतं की हे ज्ञान सुद्धा माणसानी अगदी लहान वयापासूनच सुरू केलं पाहिजे. मग हे सर्वोच्च ज्ञान आहे ते कशाचं आहे तर शरीर, मन आणि आत्मा या तिन्हीचं परस्पर संबंध काय आहे हे दर्शवणारा जो मार्ग आहे किंवा जो योग आहे त्याला म्हटलं जातं ज्ञान योग. मग हे ज्ञान आपल्याला कशा कशातून मिळू शकतं तर भारतामध्ये आपले सगळेच्या सगळे जे एवढे हे झाले वेद आहेत, उपनिषद आहेत, पुराण आहेत, सगळे भारतातले संत होऊन गेले. संतांची चरित्र, संत वाङ्मय, भगवद्गीता, पातंजलींची योगसूत्र, ब्रह्मसूत्र, या सगळ्या ह्याच्यामधून आपल्याला हे ज्ञान पुन्हा पुन्हा शिकवलं जातं. जीव, जगत आणि ईश्वर, शरीर, मन आणि आत्मा, म्हणजेच नाशिवंत काय आहे तर हे शरीर आहे आणि चिरंतन टिकणारं काय आहे तर आत्मतत्व आहे. आणि या दोन्ही ह्याच्या मधला जो संसार आहे त्या संसारामध्ये अडकून पडता कामा नये. हे ज्ञान, हे शाश्वत ज्ञान ज्याच्यातून आपल्याला शिकवलं जातं तो असतो ज्ञानमार्ग किंवा ज्ञानयोग. मग आता इथे उदाहरण म्हणून संत ज्ञानेश्वरांचं मला द्यावंसं वाटतंय की संत ज्ञानेश्वर छोटे असताना, ती सगळी भावंडं अशी लहान लहान असताना, त्यावेळेसच्या समाजाने त्यांच्या आईवडिलांना म्हणजेच श्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंना प्रायश्चित्त म्हणून देहांताची शिक्षा सुनावली होती. आणि त्या दोघांनी ती शिक्षा अंमलात पण आणली. पण ते गेल्यानंतर, ते दोघं जण त्यांनी स्वतःला देहदान केल्यानंतर पाठीमागे ही जी 4 भावंडं राहिली, छोटी छोटी होती, अगदी 12-10 वर्षाच्या आसपासची सगळी 4ही भावंडं, ना त्यांचे आई वडील ना कोणी नातेवाईक, समाजाने बहिष्कृत केलेलं, सगळीकडनं विटंबना, अपमान, उपेक्षा, या सगळ्या गोष्टी 4ही भावंडं एकमेकांच्या सोबतीने आपापसात संगनमताने कुठेही ना उमेद न होऊ देता ते सगळं सहन करतात. आणि ज्ञानेश्वर महाराज तिथून येणाऱ्या पुढल्या असंख्य पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरेल असा संत ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहितात. त्याचप्रमाणे बहुजन समाजाला भगवद्गीतेचं पठण करता यावं, वाचन करता यावं, आकलन करता यावं, यासाठी त्या भगवद्गीतेचाही प्राकृतमध्ये भाषांतर करतात. सर्वोच्च उदाहरण झालं हे. कुठल्याही प्रकारचे अपमान मनाला लावून न घेता त्यांनी त्यांच्यामधला ज्ञान सूर्य कायम तळपत ठेवला. ज्ञान योग.
आणि तिसरा आहे प्रकार तो म्हणजे भक्ती योग. भक्ती म्हणजे काय? अखंड अखंड अखंड. आता सर्वसाधारणपणे एक आपल्यासारखे जे एक मनुष्य दिवसभरातनं, संपूर्ण दिवसभरातनं किती वेळा श्वसन करतो? तर 21,600 वेळा. इतक्या प्रमाणात त्याचं दिवसभरातनं श्वासोच्छवासाची क्रिया होत असते. इतक्या वेळा प्रत्येक श्वासाला फक्त आणि फक्त प्रभूचं नाव येणं मुखातून, आणि तो झाला भक्तियोग. आणि ते करत असतानाही जिथे मी म्हणजे हे शरीर आहे, एक अमुक अमुक नावाचं अमुक अमुक ठिकाणी राहणारं, माझ्या मागे एवढे क्वालिफिकेशन्स आहेत, हे मी इथे नोकरी करतोय, ही पोस्ट आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला पडून मी म्हणजेच तो परमेश्वर आहे, मी म्हणजेच तो ईश्वर आहे, आम्ही दोघे वेगळे नाही आहोत, परमेश्वर माझ्यातच आहे, हा भाव जिथे दृढ होतो तो भक्तियोग असतो. भक्तियोगाचं आता उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातले किंवा देशातले सगळे संत आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. सगळे संत, ह्या सगळ्या संतांचं प्रोफेशन जे होतं, व्यवसाय जो होता उदरनिर्वाहासाठी, त्या व्यवसायामध्ये त्यांनी त्यांच्या ईश्वराला बघितलं. उदाहरणच द्यायचं झालं तर गोरा कुंभार, मडके मातीची सगळी भांडी बनवताना, मडकी बनवताना त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी विठ्ठलालाच बघितलं. चोखा मेळा, संत जनाबाई, संत नामदेव, किती किती तुलसीदास, केवढे संत मीराबाई, केवढे केवढे अगदी ही सगळी जी मांदियाळी आहे, ज्ञानेश्वरांनी ती सुरू केली, भागवत धर्माचा पाया रचला. आणि ही सगळी मांदियाळी सगळी संतांनी आपल्याला आदर्श तोच दाखवतोय की भक्ती योग. आता ह्याच्यामध्ये हे आपल्यावर आहे की या चारही योगांपैकी एक माणूस, एक जीवात्मा म्हणून आपण ह्या चारीपैकी कुठल्या योगाला बांधून घ्यायचं आहे का प्रत्येक योगामधलं थोडं थोडं घ्यायचं आहे का प्रत्येक योगामधलं थोडं थोडं घेऊन आपण पूर्ण ऑल्टर्ड स्टेटवरती जाणार आहोत, म्हणजेच आपल्यामध्ये अपलिफ्टमेंट होणार आहे का, व्हायला पाहिजे का, आणि कशा प्रकारे करायची आहे, हे एक माणूस म्हणून आपल्यावरती, एक अभ्यासू म्हणून आपल्यावरती आहे की आपण योगाच्या कुठल्या मार्गावरून चालायचंय. हरिओम.